झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील गुलमोहर प्रकरण देशभर गाजले, भ्रष्टाचाराचे बिंग फुटले। पण या भ्रष्टाचाराची चीड कुणाला? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वगळता बाकी गेले कुठे? एरवी भ्रष्टाचाराविरुद्ध निवेदने देऊन फोटो सेशन करणारे आता गप्प का? धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात घडलेली घटना अतिशय गंभीर आहे। याची SIT मार्फत स्वतंत्र चौकशी केली जाईल असे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पण धुळ्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वगळता अन्य कोणत्याही पक्ष पदाधिकाऱ्यांना याबाबत काही बोलावेसे वाटले नाही। त्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या नाहीत किंवा कदाचित त्यांना या भ्रष्टाचाराची चीडही आली नाही। असे का? मग भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांचा कळवळा कितपत खरा मानावा की यातही राजकारण आणून ते अलिप्त राहिले असावेत? संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना धुळ्यात घडली। गुलमोहर या शासकीय विश्रामगृहातील खोलीत चक्क 1,84,00,000 रुपये सापडले। राज्यातील राजकारण या गोष्टीने ढवळून निघाले। धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे थेट महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, विरोधी पक्षनेते आणि थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी घेतली। मात्र भ्रष्टाचाराचे हे प्रकरण सर्वत्र गाजत असतानाही धुळ्यातील अन्य पक्ष याबाबत का बोलले नाहीत हा प्रश्न अनेकांना पडलाय। वास्तविक ज्यांनी या प्रकरणाचे बिंग फोडले ते माजी आमदार अनिल गोटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत। हा पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे। पण मग पाठिंब्यासाठी का होईना महाविकास आघाडीचे इतर पक्ष गेले कुठे? काँग्रेस असो की शरद पवारांची राष्ट्रवादी असो, त्यांचे स्थानिक पदाधिकारी घटना कळताच समोर का आले नाहीत? ही घटना वाऱ्यासारखी पसरताच बुधवारी रात्री असंख्य नागरिकांनी शासकीय विश्रामगृह परिसरात गर्दी केली। इतकेच नव्हे तर या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत सहभागी होऊन सामान्य नागरिकांनीही सोशल मीडियावर याचा गाजावाजा केला, आपल्या भावना आणि चीड देखील व्यक्त केली। परंतु महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष पुढे आले नाहीत। एरवी भ्रष्टाचाराच्या विरोधात पानाच्या पानं भरून निवेदने देत फोटो सेशन करणाऱ्यांना या भ्रष्टाचाराची चीड आली नाही काय? की हा विषय शिवसेनेने हाताळला म्हणून ते सहभागी झाले नाहीत? खरे तर सत्ताधारी महायुतीतील भाजपा वगळता दोन्ही घटक पक्षांचे पदाधिकारी पूर्वी वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यरत होते। त्यांनीही धुळ्यात भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलने केलीत। कुणी पालिकेविरुद्ध तर कुणी शहरातील खड्ड्यांविरुद्ध आंदोलने करून आपण भ्रष्टाचार विरोधी असल्याचं क्रेडिट घेतलं। मग आता ते केवळ सत्तेतले घटक आहेत म्हणून त्यांनीही या घटनेकडे डोळेझाक केली की त्यांना हा भ्रष्टाचार मान्यच नाही? नेमके काय असाही प्रश्न आम जनतेला पडणे स्वाभाविक आहे। भ्रष्टाचार 1 रुपयाचा असो की लाखो करोडोंचा, तो एका व्यक्तीने केलेला असो किंवा एखाद्या पक्ष वा संघटनेने, भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो। या विरोधात आवाज उठवणे हे सगळ्यांचेच कर्तव्य आहे। हीच अपेक्षा धुळ्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाव्यतिरिक्त इतरांकडूनही होती। यात गैर काय? अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।